चला नमस्कार दर्शकांनो. आज आम्ही दिल्ली येथे जंतर मंतरला प्रोटेस्टसाठी आलो होतो. इथे एक व्यक्ती आम्हाला दिसली. आम्ही त्यांना सहज विचारलं, ते मराठी सुंदर बोलत आहेत, छानपैकी मराठी बोलत आहेत, म्हणून त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आलात. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी काय सांगितलं ते सगळं आपण आता त्यांनाच विचारूयात. तर तुम्ही मराठी छान बोलत होतात म्हणून आम्हाला कुतूहल वाटलं. थोडंसं असं वाटलं की बाबा तुम्ही मराठी कसं काय बोलता, म्हणून आम्ही तुम्हालाच काही प्रश्न विचारतो की तुम्ही नेमकं कुठून आलात. माझं नाव जोएल आहे. जोएल. ओके जोएल. हां. मी फ्रान्सवरून आलो आणि आता इथे मी दिल्लीला काम करतो. फ्रेंच एम्बसीमध्ये काम करतो आणि 20 वर्षांपासून जास्त महाराष्ट्रामध्ये वाचतो मी, म्हणजे मराठी वाचतो आणि थोडं महाराष्ट्राचा जे संस्कृती आहे, भक्तीचे जे संस्कृती आहे, आंबेडकरचा जे इतिहास आहे, जे माणसं आहे, थोडं याबाबत काम करतो. वा, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही 20 वर्षापासून भारतात आहात, एम्बेसीमध्ये काम करतात, पण तरीसुद्धा तुम्ही दिल्लीला असताना महाराष्ट्रात जास्त दिवस राहिलात. महाराष्ट्रातली मराठी भाषा शिकली, मराठी माणसांचा इतिहास वाचला. त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले, साने गुरुजी वाचले, शिवाजी महाराज वाचले. या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचल्या. तुम्हाला मराठीबद्दल आणि या महाराष्ट्रातल्या माणसांबद्दल काय वाटलं? मी हे सांगू शकत नाही, थोडं अवघड प्रश्न आहे. म्हणजे मी इतका सांगू शकतो की साने गुरुजीचा जे पुस्तक आहे श्यामची आहे, एक उदाहरण आहे माझ्यासाठी. मी त्या पुस्तका वापरून अनुवाद करतो फ्रेंचमध्ये आणि महाराष्ट्राचा जी संस्कृती आहे, म्हणजे जे सवर्ण संस्कृती बोलू शकतो आणि जे अवर्ण संस्कृती बोलू शकतो, दोघांपूर्ण जी महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे ही मी समजण्याचा प्रयत्न करतो. व्हेरी गुड. म्हणजे बघा, यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये संस्कृतीमध्ये सुद्धा 2 प्रकारच्या संस्कृती आहेत. एक सवर्ण संस्कृती, जे स्वतःला अप्पर कास्ट म्हटलं जातं, आणि एक अवर्ण, म्हणजे ज्यांना आपण शूद्र म्हणतो. तर यांचा त्या बाबतीमध्ये यांनी भरपूर अभ्यास केला. त्यांचं म्हणणं असं आहे की ही दोन्ही जी संस्कृती आहे, जरी या वेगवेगळ्या संस्कृती असतील, याच्यामध्ये फाटे फुटलेले असतील, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं एक वीण गुंफलेली आहे, त्याचा ते अभ्यास करत आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी साने गुरुजींचं पुस्तक वापरलं. त्याच्यामधून ते त्यांचा अनुवाद आता फ्रेंचमध्ये करणार आहेत. आपल्या सगळ्यांना इतका आज आनंद झाला की एक फ्रेंच असलेली व्यक्ती इथं महाराष्ट्रात, म्हणजे भारतात येते, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली भाषा निवडते, त्याच्यामध्ये अभ्यास करते, त्याचा इतिहास जाणून घेते. आणि केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर प्रॉपर म्हणजे इथं काय जातीव्यवस्था काय आहे, वर्णव्यवस्था काय, याचा अभ्यास करते. तर त्यांचं पुढचं जे टार्गेट असेल किंवा नेक्स्ट त्यांना काय करायचं आहे नेमकं, ते थोडक्यात विचारूत आपण की तुम्ही आणखी पुढे याच्यामध्ये काय करणार, म्हणजे मराठी भाषेसाठी किंवा म्हणा, किंवा तुम्ही जे साने गुरुजींचं पुस्तक ट्रान्सलेट करत आहात फ्रेंचमध्ये, तर ते ट्रान्सलेट करण्यामागचा काय उद्देश आहे, की त्या पुस्तकामधलं तुम्हाला असं काय आवडलं? व्हॉट डिड यू लाईक इन दिस बुक? ही थोडं लांब गोष्टी आहे, छोटीशी एखादी जे मला छान वाटतं. साने गुरुजी जवळ, म्हणजे साने गुरुजी जे पुस्तक आहे श्यामची आहे, उदाहरण आहे माझ्यासाठी, म्हणून एक तसं भावपूर्ण पुस्तक आहे. इमोशनली टच करता आणि यामध्ये त्यात दोघे आधुनिक संस्कृतीची गोष्टी आहे आणि परंपरागत की गोष्टी पण आहे. बरं, तुम्ही महाराष्ट्रामध्ये, पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन झालं होतं मोठं, मराठा आरक्षणाचं आंदोलन. त्या आंदोलनाबद्दल तुम्हाला आरक्षणाचं आता या मागच्या 3 वर्षामध्ये, 3 ते 4 वर्षामध्ये मराठा आरक्षण, त्याबद्दल माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे, पण सांगू शकत नाही. ठीक आहे, चलो, ओके, थँक्यू. You cannot ask me about reservation, come on. No problem. मतलब थोड़ा सा प्लीज पब्लिक यूज ना करें, ओके. क्योंकि हमारे ऊपर बड़ा तलवार रहता है, तो वीज़ा के आधारित रहते हैं ना आपके देश में. इसलिए मालूम है, पता है, लेकिन ये भी डर रहे हैं कि भाई हमारा वीज़ा का प्रॉब्लम है. पूरी दुनिया में नहीं यूज़ नहीं करेंगे. पूरी दुनिया में डर का माहौल है. इस डर से जल्दी अपन बाहर निकलेंगे, एक सुदृढ़ लोकशाही लोगों को देंगे, ऐसा अपन सोच रहे हैं. वो जल्दी से जल्दी सच हो जाए और सबको अपना अपना हक, अपना तरीके से जीने का हक मिल जाए. थैंक यू.